नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बिझनेसवर एक जबरदस्त अपडेट आला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच अपडेटबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. रिलायन्स कंझ्युमर टू पॉवर ₹8,000 कोटी इंटू सॉफ्ट ड्रिंक्स बिझनेस. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड तयार आहे 8,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी. आणि मित्रांनो, हे 8,000 कोटी रुपये ही कंपनी कशासाठी इन्व्हेस्ट करत आहे, तर आपले बेवरेजेस ब्रँड्स जसे की कॅम्पा कोलासारखे यांचा बिझनेस एक्सपांड म्हणजे वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, जर कोणी वरुण बेवरेजेस लिमिटेड या कंपनीला स्टडी करत असेल तर ही न्यूज वरुण बेवरेजेस लिमिटेडसाठी एक चॅलेंजिंग अपडेट म्हणून धरल्या जाईल. तर मित्रांनो, जर तुम्ही वरुण बेवरेजेसला स्टडी करत असाल तर हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा अपडेट तुम्ही लक्षात ठेवायचा. आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटचा यूज करून ही कंपनी 10 ते 12 नवीन प्लांट्स इस्टॅब्लिश करणार आहे आपल्या बेवरेजेस ब्रँड्सचा बिझनेस वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचा उद्देश आहे मार्च 2027 पर्यंत पूर्ण भारत देशामध्ये आपला बेवरेजेस ब्रँड्सचा बिझनेस वाढवण्याचा. आणि मित्रांनो, याकरिता रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड लोअर प्राइजेस सोबत मास कंझ्युमर्स टार्गेट करत आहे. आणि मित्रांनो, यावर्षी जसे की तुम्हाला माहीतच आहे, पाऊस लवकर आला आहे आणि यामुळे बेवरेजेसचा बेवरेजेसचा बिझनेस जबरदस्तपणे इम्पॅक्ट झाला आहे. तरीही मित्रांनो, इंडियाची बेवरेजेस इंडस्ट्री अशी अपेक्षा आहे की 2030 पर्यंत 1.47 लाख कोटी म्हणजे जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, चला आता आपण थोडी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अंडर वेगवेगळे बिझनेस येतात, जसे की O2Cचा बिझनेस, रिटेलचा बिझनेस, जिओचा बिझनेस. आणि मित्रांनो, जर आपल्याला बेवरेजेसचा आपण बिझनेस जर स्टडी करायचा असेल तर आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडलाच स्टडी करावा लागेल. तर चला आपण थोडी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.10%, FISची होल्डिंग आहे 19.07%, DISची होल्डिंग आहे 19.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.29%. आणि मित्रांनो, जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे. 2,36,533 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 2,61,388 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाली आहे. 2,39,986 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 2,61,388 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21,243 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 22,611 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 21,930 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 22,611 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर याचा
आपण पूर्ण फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये सेल्स आहे 9,64,693 कोटी रुपये आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट आहे एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये 81,309 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे. या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस पहिले होता 7,09,106 कोटी रुपये, नंतर वाढून झाला आहे 7,86,715 कोटी रुपये आणि आता करंट डेटानुसार या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस आहे 8,29,668 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ते सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे. पहिले या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग होती 1,83,176 कोटी रुपये, नंतर वाढून झाली 2,22,712 कोटी रुपये आणि सध्यास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 2,36,899 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग पहिले होती 1,30,790 कोटी रुपये, नंतर 1,01,910 कोटी रुपये आणि सध्यास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 1,10,631 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे. पहिले या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स होता 68,664 कोटी रुपये, नंतर इन्क्रीज होऊन झाला 97,225 कोटी रुपये आणि सध्यास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 1,06,502 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर इथे तर एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट आहे. पहिले होता 73,401 कोटी रुपये, नंतर कमी झाला 42,006 कोटी रुपये आणि मित्रांनो, सध्यास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 0, जो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये त्यांच्या प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.11% आणि मित्रांनो, प्रमोटर्सने आपला एकही शेअर गिरवी म्हणजे प्लेज म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रमोटर्सची प्लेज पर्सेंटेज 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बेवरेजेस बिझनेसवर एक अपडेट आला होता. तो अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितला. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.